नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण घरच्या साहित्यातून झटपट होईल अशी नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत. तर यासाठी इथे मी एक कांदा, थोडंसं आलं, लसूण, हिरवी मिरची आणि एक कच्चा बटाटा सोलून असा पाण्यामध्ये ठेवला होता. हे सगळं साहित्य घ्यायचं आहे. आता हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. हिरव्या मिरच्या घेतल्या, तर या हिरव्या मिरच्या जास्त तिखट नाही आहेत. यानंतर इथे मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. कांदा असा मोठा चिरून घेतला आहे. यानंतर बटाटासुद्धा चिरून घेतला. आता यामध्ये पाणी न घालता याची पेस्ट करायची. कांद्यामध्ये बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, त्यामुळे अजिबात पाणी घालायची गरज नाही आहे. अगदी स्मूथ अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर ही तयार झालेली पेस्ट आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. तर इथे हे सगळं वाटण इथे मी काढून घेतलं आहे. यामध्ये आता आपण मसाले ॲड करूया. तर इथे आता मी पाव चमचा हिंग घेतला आहे. हिंगाची चव खूप छान लागते या रेसिपीमध्ये, नक्की घाला. यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे, रंग छान येईल रेसिपीला. इथे मी लाल तिखट घालते. ज्या हिरव्या मिरच्या आपण घातल्या त्या तिखट नव्हत्या, त्यामुळे इथे चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. अर्धा चमचा धनेजिरे पूड घालते. यानंतर यामध्ये अर्धा चमचा ओवा घालायचा आहे. इथे आता एक चमचा मी चिली फ्लेक्स घालते. रेसिपी दिसायला छान दिसेल. पूर्णपणे ऑप्शनल आहे. असतील तर घाला, नाही घातलं तरी चालेल. यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता इथे मी एक चमचा कसुरी मेथी तव्यावरती थोडीशी भाजून कुस्करून घेतले. ही घालायची आहे. कसुरी मेथीची चव खूप छान येते या रेसिपीत. आता हे सगळं साहित्य एकजीव करून घेऊया. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालू शकता. हे सगळे मसाले आणि पेस्ट एकजीव करून घ्यायचे. तर इथे हे सगळं साहित्य मिक्स करून घेतलं. आता यामध्ये पाव कप रवा घालायचा आहे. रव्यामुळे रेसिपी थोडीशी क्रिस्पी व्हायला मदत होईल. यानंतर इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. तर इथे सगळं घातलं. यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं नाही आहे. या पेस्टमध्येच हे सगळं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. जर लागलं तर आणखी यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालू शकतो. हे आता एकजीव करून मळून घेऊया. तर अगदी साधी, सोपी आणि मस्त अशी रेसिपी आहे. तर इथे पहा, हा गोळा मी मळून घेतला आणि इथे मला 1 कपच गव्हाचं पीठ लागलं आहे. हे आता थोडंसं सैलसर वाटत असलं तरी यामध्ये रवा आहे, त्यामुळे हे घट्ट होईल नंतर. तर हे आता मी झाकून ठेवते 10 ते 15 मिनटं, म्हणजे याच्यातला रवा छान फुलेल. तर इथे साधारण 15 मिनटं झालेत. हे पीठ आपण पुन्हा एकदा थोडंसं असं मळून घेऊया. आता या पिठाचे आपण पराठे बनवणार आहोत. तर इथे आता आपण पराठा लाटून घेऊया. तर एक मी गोळा घेते. याच पिठापासून तुम्ही पुऱ्यासुद्धा बनवू शकता. जर तुम्हाला कमी तेलकट हवं असेल तर तुम्ही पराठे बनवा, आणि तेल चालत असेल तर पुऱ्यासुद्धा बनवू शकता. तर आता हा गोळा सुक्या पिठामध्ये मी घोळवून घेतला आणि याचा पराठा लाटून घेतला आहे. आता याला छान असा राऊंड शेप येण्यासाठी झाकणाने असं मी कट करून घेते. एक्स्ट्राचं पीठ काढून घेऊया. तर छान असा राऊंड शेप आला आहे. असाच सुद्धा तुम्ही भाजू शकता कट न करता. आता इथे मी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे. त्यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स आणि हिरवी मिरची घातली आहे. हिरवी मिरची तिखट नाही आहे. तुम्हाला हवं तर फक्त कांदासुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. कांदा आता या पराठ्यावरती पसरवायचा आहे. आणि आता पुन्हा एकदा थोडंसं याला लाटून घेऊया, म्हणजे कांदा चिटकेल. आता हा पराठा आपण भाजून घेऊ. तर इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला होता. यावरती हा पराठा घालायचा आहे आणि कांद्याची बाजू खाली ठेवायची आहे. एका बाजूने भाजल्यानंतर याला उलटून घ्यायचं आहे. यावरती थोडंसं तेल घालूया. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेल, तूप किंवा बटर घालू शकता. हा पराठा चवीला अप्रतिम लागतो. यावरती जो आपण कांदा घातला आहे तो
भाजला गेल्यानंतर त्याची चव खूप छान लागते. तर इथे दोन्ही बाजूने मी हा पराठा छान खरपूस होईपर्यंत भाजून घेते. यामध्ये जी पेस्ट घातली त्यामुळे सुद्धा पराठ्याला खूप छान चव येते. तर हा पराठा पहा दोन्ही बाजूने मस्त असा भाजला गेला आहे. रंगसुद्धा खूप छान आला आहे. पराठे इथे मी सर्व केलेत. तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर, टोमॅटो केचपबरोबर किंवा असेच सुद्धा हे पराठे सर्व करू शकता. चवीला अप्रतिम लागतात. तर आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. झटपट होणारी, साधी, सोपी अशी रेसिपी आहे आणि चवीला तितकीच छान आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.